नमस्कार विद्यार्थी मित्र, ऑनलाईन क्लासेसमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. इयत्ता 12वीमधील अर्थशास्त्र या विषयातील दुसरं प्रकरण उपयोगिता विश्लेषण हे प्रकरण आपण बघत होतो. आजच्या टॉपिकमध्ये उपयोगितेचे प्रकार कोणते आहेत या प्रकारांची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग बघूया. पहिला प्रकार आहे उपयोगितेच्या. पहिल्या प्रकाराची चर्चा करण्याअगोदर उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे घटक आपण याच्यापूर्वी बघितलेले होते. उपयोगिता म्हणजे काय, एखाद्या वस्तूमधील मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असलेला गुण म्हणजे उपयोगिता होय, अशी ही संकल्पना आपण पूर्वी बघितलेली होती. कोणतंही उदाहरण घ्या, वही, पेन, पुस्तक, खडू, डस्टर, खुर्ची, अशा अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते आणि ही उपयोगिता प्रत्येक व्यक्तीपरत्वे भिन्न असते. अशी अनेक प्रकारची वैशिष्ट्ये काही आपण बघितलेली होती. आजच्या या घटकामध्ये आपण उपयोगितेचे प्रकार कोणते आहेत त्या प्रकारांची थोडक्यात चर्चा करणार आहोत. या उपयोगितेचा पहिला प्रकार आहे रूपउपयोगिता. तर रूपउपयोगिता म्हणजे काय, एखादी अस्तित्वात असलेली जी वस्तू आहे, इथे शॉर्टकटमध्ये थोडक्यात मी माहिती देतो आहे. तुम्हाला PDF दिलेल्या नोट्स आहेत त्या बघा जरा. रूपउपयोगिता, अस्तित्वात असलेली जी वस्तू आहे त्या अस्तित्वात असलेल्या वस्तूच्या आकारमानामध्ये व स्वरूपामध्ये, जे वस्तूचं आकारमान आहे आणि त्या वस्तूचं स्वरूप आहे त्या वस्तूच्या आकारमानामध्ये व स्वरूपामध्ये बदल करून त्यापासून जी उपयोगिता निर्माण केली जाते त्याला थोडक्यात रूपउपयोगिता असे म्हणतात. उदाहरण जर याच्यामध्ये बघायचं झालं तर लाकूड आहे, त्या लाकडापासून विविध प्रकारचे फर्निचर, विविध प्रकारची खेळणे, विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या वस्तू, टेबल, खुर्ची वगैरे अशा अनेक प्रकारच्या ज्या वस्तू तयार केल्या जातात, त्या फर्निचरच्या वस्तूचं उदाहरण या ठिकाणी गृहीत धरता येईल. जर याचं विचार केला तर लाकूड जे आहे, नुसतं लाकूड आहे, त्या लाकडाला महत्त्व नाही, तर त्या लाकडापासून ज्यावेळी विविध प्रकारच्या ज्या वस्तू तयार केल्या जातात त्यावेळी त्या ठिकाणी त्या लाकडाच्या वस्तूला उपयोगिता प्राप्त होते, म्हणजे त्याच्या आकारमानामध्ये व स्वरूपामध्ये बदल केला जातो. माती आहे, माती नुसती माती असेल तर त्याला काय महत्त्व नाही, परंतु त्या मातीपासून जर वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या असतील, इतर प्रकारची खेळणी असतील मातीची, ह्या जर त्यामध्ये आकारमान दिलं आणि अशा वस्तू तयार केल्या तर त्यामध्ये उपयोगिता निर्माण होते. अशा प्रकारची उपयोगिता म्हणजेच रूप उपयोगिता होय, अशी ही थोडक्यात संकल्पना आपल्याला सांगता येते. हा पहिला प्रकार या ठिकाणी रूप उपयोगिता. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे स्थळ उपयोगिता. वस्तूच्या स्थळामध्ये किंवा वस्तूच्या ठिकाणामध्ये बदल केल्यानंतर जी उपयोगिता निर्माण होते त्यास स्थळ उपयोगिता असे म्हणतात. विशिष्ट ठिकाण असेल, त्या ठिकाणामधील वस्तूच्या ठिकाणामध्ये बदल केला असता जी उपयोगिता निर्माण होते त्याला थोडक्यात स्थळ उपयोगिता असे म्हणतात. याच्यापूर्वी आपण वैशिष्ट्यामध्ये हा घटक बघितलेला होता. एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाची वस्तू दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी नेली जाते किंवा त्या वस्तूचं स्थलांतरण ज्यावेळी केलं जातं त्यावेळी त्या ठिकाणी त्या वस्तूची उपयोगिता ही वाढत असते. त्यामुळे त्या वस्तूमध्ये उपयोगिता वाढत असते. का, तर त्या वस्तूच्या स्थळामध्ये बदल केलेला असेल आणि त्या स्थळामध्ये बदल केल्यामुळे वस्तूमध्ये असणारी जी उपयोगिता आहे ती वस्तूची उपयोगिता वाढत असते. त्यास थोडक्यात स्थळ उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघा, उष्णतेच्या कालखंडापेक्षा बघा, उष्णतेचा जो कालखंड असेल किंवा उष्णतेचं जे ठिकाण असेल त्या उष्णतेच्या ठिकाणापेक्षा थंड हवामानाच्या ठिकाणी जे वापरले जाणारे लोकरीचे कपडे आहेत, विविध प्रकारचे गरम कपडे आहेत, त्या गरम कपड्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे किंवा त्या वस्तूमध्ये थंडीच्या ठिकाणी लोकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता असते. कारण थंडीच्या कालखंडामध्ये त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी वस्तूची उपयोगिता ही जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे अशा दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये हा मुद्दा बघितलेला होता की वस्तूच्या स्थळामध्ये बदल केला असता. बघा, याच्यामध्ये उदाहरण बघितले तो की रेती आहे, ती रेती समुद्राच्या काठी असते, परंतु ती रेती ज्यावेळी बांधकामाच्या ठिकाणी आणली जाते त्यावेळी त्या रेतीचं महत्त्व आपल्याला कळतं, त्या रेतीची उपयोगिता काय आहे, महत्त्व काय आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे ठिकाणामध्ये बदल केला असता उपयोगिता ही बदलत असते. असं हे तिसरं वैशिष्ट्य आहे सेवा उपयोगिता. सेवा उपयोगिता म्हणजे काय, तर समाजातील
विविध व्यावसायिक जे व्यक्ती आहेत त्या व्यावसायिक व्यक्तीकडून पुरवल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवांचा समावेश या सेवा उपयोगितेमध्ये केला जातो. व्याख्या कशी म्हटले की समाजातील विविध व्यावसायिकाकडून पुरवल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या ज्या सेवा प्राप्त होतात त्यास थोडक्यात सेवा उपयोगिता असे म्हणतात. आता समाजामधील जे व्यावसायिक आहेत, उदाहरणार्थ डॉक्टरने एखाद्या पेशंटची जी सेवा केलेली असते ती सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी उपयोगिता प्राप्त होते. एखाद्या वकिलाने आपल्या अशिलाची जी सेवा केलेली असते त्याचा उपयोग सेवा उपयोगितेमध्ये होतो. शिक्षकाने जे काम केलेलं असतं, शिक्षकाने विद्यार्थ्यांना जे शिकवलेलं असतं त्या शिक्षकाने पुरवलेली सेवा ही सुद्धा एक उपयोगिता असते. आणि त्याचा समावेश गायक सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतो, त्या गायकाने पुरवलेली जी सेवा असते ती सुद्धा एक उपयोगिता असते. त्यामुळे हा तिसरा महत्त्वाचा घटक असा आहे की सेवा उपयोगिता ही सुद्धा या उपयोगितेमध्ये एक महत्त्वाची संकल्पना मानली जाते. पुढचं चौथं वैशिष्ट्य आहे ज्ञान उपयोगिता. एखाद्या वस्तूबद्दल उपभोक्ता ज्यावेळी विशिष्ट ज्ञान प्राप्त करतो त्या उपयोगितेला ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. आता कोणतीही वस्तू असेल त्या एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला जर नवीन काहीतरी शिकायला वाटत असेल, नवीन काहीतरी माहिती प्राप्त होत असेल, नवीन ज्ञान प्राप्त होत असेल तर त्यावेळी आपल्याला ज्ञान उपयोगिता ही प्राप्त होते. आता उदाहरणार्थ बघा, मोबाईल किंवा संगणक. ज्यावेळी आपल्याकडे मोबाईल येतो, त्या नवीन मोबाईल, त्यावेळी त्या मोबाईलमधली कार्यप्रणाली जी आहे, जे विविध प्रकारचे फंक्शन आहेत, जे विविध प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ती ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला माहीत होत नाही. परंतु आपण ज्यावेळी त्याच्यामध्ये पुन्हा ते मोबाईल सेटिंग्स बघतो, त्यामधील विविध प्रकारचे ॲप्स बघतो, विविध प्रकारचे घटक बघतो, त्यावेळी आपल्याला त्यामधील नवीन माहिती प्राप्त होते आणि त्यावेळी आपण मोबाईल ऑपरेट करायला शिकतो. त्याच पद्धतीचं संगणक आहे. संगणक ज्यावेळी आपण शिकतो त्यावेळी संगणकामधील नवीन बारकावे जे आहेत ते नवीन बारकावे आपल्याला शिकायला मिळतात. म्हणजे कार्य कसं चालतं, माऊस कशाला म्हणतात, कीबोर्ड कशाला म्हणतात, मॉनिटर कशाला म्हणतात, त्यामध्ये हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर काय, असे अनेक प्रकारचे घटक आपल्याला माहिती होतात. आणि हे जे कार्यप्रणाली कशी कोणकोणत्या घटकानुसार चालत असते, त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेटिंग्स असते, ही सर्व माहिती आपल्याला त्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणजेच आपण उपभोक्ता एक विशिष्ट व्यक्ती आहे, त्या विशिष्ट वस्तूने त्या व्यक्तीने त्या वस्तूचा उपयोग केल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होते त्याला थोडक्यात ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. पाचवं वैशिष्ट्य आहे स्वामित्व उपयोगिता. एखाद्या वस्तूचा मालकी हक्क ज्यावेळी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतो त्यावेळी त्यास स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. म्हणजे बघा, एखादी वस्तू जी असेल ती वस्तू एका व्यक्तीकडे आहे आणि त्या वस्तूचा मालकी हक्क ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतो त्यावेळी त्यास स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ बघायचं झालं तर विक्रेत्याकडून ग्राहकाकडे ज्यावेळी वस्तू जाते त्यावेळी ज्यावेळी वस्तू विक्रेत्याकडे असते त्यावेळी तो हक्क हा विक्रेत्याकडे असतो, सुरुवातीला विक्रेत्याकडे असतो. परंतु ज्यावेळी ग्राहक ती वस्तू खरेदी करतो, ज्यावेळी त्या विक्रेत्याला पैसे देतो त्यावेळी मात्र त्या वस्तूवरील मालकी हक्क हा विक्रेत्याचा नसतो, तर तो मालकी हक्क ग्राहकांकडे जातो. ती वस्तू ग्राहकाच्या मालकीची होते आणि अशावेळी जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेला थोडक्यात स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. याचा एक लक्षात ठेवा की फक्त मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, कोणतंही घर असेल, जमीन असेल, ती एखाद्या मालकाची जमीन असेल, त्याने जर विक्री केली तर ज्या व्यक्तीने खरेदी केली असेल त्या व्यक्तीचा मालकी हक्क त्या जमिनीवरती प्राप्त होतो. त्यावेळी स्वामित्व उपयोगिता ही निर्माण होते. असं हे पुढचं सहावा प्रकार आहे काळ उपयोगिता. काळ उपयोगिता एखाद्या कालखंडामध्ये बदल झाल्यानंतर जी उपयोगिता निर्माण होते त्यास काळ उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ विशिष्ट जो कालखंड असतो तो कालखंड संपल्यानंतर
त्यानंतर ती उपयोगिता, त्या वस्तूमधील उपयोगिता ही बदलत असते आणि ही काळानुसार उपयोगिता बदलत असते, त्याला थोडक्यात काळ उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ याचं जर बघायचं झालं तर पुस्तक. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुट्टीच्या कालखंडामध्ये पुस्तकाचं महत्त्व नसतं, पुस्तकामध्ये उपयोगिता जाणवत नसते. परंतु ज्यावेळी परीक्षा जवळ येत असते किंवा जो परीक्षेचा कालखंड असतो, त्या परीक्षेच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये जास्त उपयोगिता वाटते किंवा पुस्तकामध्ये जास्त उपयोगिता निर्माण होते. त्यावेळी विद्यार्थी सर्व आपलं पुस्तकी नोट्स वगैरे सर्व शोधून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच कालखंड कोणता, तर परीक्षेचा कालखंड ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये उपयोगिता समजली किंवा उपयोगिता मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली. दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगायचं झालं तर रक्तपेढी. विशिष्ट जो कालखंड आहे तो कालखंड संपल्यानंतर, विशिष्ट जो कालखंड असतो तो त्या कालखंडानंतर ज्यावेळी रक्ताची गरज भासते त्यावेळी जी रक्तपेढी असते त्या रक्तपेढीमधील असलेल्या रक्ताला मोठ्या प्रमाणात उपयोगिता प्राप्त होते. म्हणजे जो कालखंड मागील कालखंड असतो त्या कालखंडामध्ये रक्तपेढीतील जे रक्त आहे ते साठवलं जातं वेगवेगळ्या उपभोक्त्यांकडून, वेगवेगळ्या प्रकारच्या दात्यांकडून, आणि त्यानंतर दुर्मिळतेच्या कालखंडामध्ये या रक्ताचा ज्या व्यक्तीला गरज असते त्या व्यक्तीला त्या रक्ताचा पुरवठा केला जातो. त्यावेळी त्या रक्तामध्ये उपयोगिता निर्माण होते. म्हणजे इथे दुसरी एक संकल्पना अशी येते की दुर्मिळतेच्या कालखंडामध्ये विशिष्ट वस्तूची साठवण करून त्याचा विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट गरजेसाठी विशिष्ट काळामध्ये ज्यावेळी वापर केला जातो त्यावेळीसुद्धा काल उपयोगिता निर्माण होते. अशा पद्धतीची ही महत्त्वाची संकल्पना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आजचे हे उपयोगितेचे प्रकार या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण उपयोगितेच्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या महत्त्वाच्या शाखा बघणार आहोत. धन्यवाद.